नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर आज आपण बघणार आहोत मिक्स डाळींचा पकोडे कसे करायचे ते। मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत, मूग डाळ, उडदाची डाळ आणि चणा डाळ। कमीत कमी आपल्याला 4 तास भिजत घालायचे आहेत आणि असं मिक्सरच्या भांड्यात असं जाड बारीक वाटून घ्यायचं आहे। बारीक करताना आपल्याला कोथिंबीर, लसूण आणि जिरे आणि मी इथे थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत, ते सगळं मी बारीक वाटून घेतलं आणि ह्या पिठात मिक्स करायचं। पकोडे खूप छान होतात, मुलांसाठी पण खूप छान आणि सकाळच्या घाई गडबडीत पण लवकर होण्यासारखे आहेत। इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतले, हळद टाकली, थोडंसं तिखट टाकायचं आहे, आपण मिरची टाकलेलीच आहे त्याच्यात। ह्या पिठात पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे डाळ। आणि इथे धना पावडर आणि गरम मसाला मी ॲड केला आणि हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलं छान। आणि ह्याच्यात आपण एक वस्तू घालायची आहे, ती म्हणजे आपल्याला बटाटा मोठ्या साईजचा 1 किसून घालायचा आहे। आणि मी मीठ टाकलं नव्हतं, त्यामुळे मी मीठ आता चवीनुसार टाकून घेतलं आणि बटाटा आपण किसून घेऊन सर्व मिश्रण हे मिक्स करायचं आहे। बटाट्याने हे पकोडे खूप छान लागतात, वेगळी चव येते आणि ह्याच्यात तीळ सुद्धा ॲड करायचे आहेत, पांढरे तीळ। आता माझं सर्व मिश्रण तयार आहे। इथं मी तेल पण तापायला ठेवलं एकीकडे आणि छोटे छोटे पकोडे करून आपण हे तेलात छानपैकी तळून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राऊन कलरवर सर्व पकोडे आपण तळून घ्यायचे आहेत, मंद आचेवर, कारण आतून पण पकोडे कच्चे राहता कामा नये। अशा पद्धतीनं मी सर्व पकोडे तळून घेतले आणि एकीकडे चहा ठेवला मी, एकीकडे कोरा चहा आणि हे पकोडे कॉम्बिनेशन खूप छान लागतं। सकाळ सकाळी असा नाश्ता तुम्ही एकदा करून बघा आणि मुलांनाही देऊन बघा। व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका।